अहिल्यानगर जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ या अंतर्गत इयत्ता 8वीच्या तासिका कोपरगाव तालुक्यातील शिक्षक घेत आहेत। आजची जी तासिका आहे ती आमचे आदरणीय काहंडळ सर, काहंडळ गणेश जनार्दन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी पदवीधर शिक्षक आहेत। ते अतिशय सुंदररित्या 2 तासिकेपासून ते अपूर्णांक हा घटक शिकवत आहे। अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी या घटकाला हात घालून अतिशय सुंदर अशा तासिका घेत आहेत। सरांना मी विनंती करतो की आपण आपली तासिका सुरू करावी। धन्यवाद सर। आजच्या या मिशन आरंभ या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आहे। लॅडर वरील जे अपूर्णांकाचे जे उदाहरण आहे ते सोडवताना आपल्याला असं वाटतं की हे एक्झाम्पल खूप मोठं आहे आणि आपण जर आपल्या पद्धतीने जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर या पद्धतीचे गणित सोडवताना तुम्हाला साधारणतः 3 ते 4 मिनिट जाऊ शकतात। आजचा जो तास आहे या तासामधून तुम्हाला अत्यंत सुंदर पद्धतीने मी 3 ते 4 ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून फायनल एक्झाम मध्ये जी 8वीची जी स्कॉलरशिपची जी फायनल एक्झाम आहे ते एक्झाम मध्ये तुम्हाला उपयोगी पडतील। सुरुवातीला मी थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊ इच्छितो। अपूर्णांकावरती ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सोडवत असतो त्यावेळेस तुम्हाला रूल ऑफ साइन चिन्हांचे नियमही माहीत असले पाहिजे, हे आपण मागच्या तासिकेला घेतलेले आहेत। वेळ न घालवता आपल्या समोर एक्झाम्पल मी दिलेला आहे 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 4 अपॉन 5 हे लॅडर पद्धतीचे एक्झाम्पल असतात। इथे 1 असू शकेल, इथे 2 असू शकेल, इथे 3 असू शकेल आणि ही लॅडर मी पहिलं जे एक्झाम्पल आहे माझं हे मी 3 स्टेप मध्ये घेणार आहे आणि जर तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवलं तर आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळ जाऊ शकतो। यासाठी एक सिंपल ट्रिक्स मी आज घेऊन येत आहे। या सिंपल ट्रिक्सचा वापर करून लॅडर वरील अपूर्णांकाचं कोणतंही एक्झाम्पल, पुन्हा एकदा रिपीट करतो, लॅडर वरील अपूर्णांकाचं कोणतंही एक्झाम्पल तुम्ही चुटकीत म्हणजे साधारणतः 2 सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्ही फाइंड आउट करू शकतात कॅल्क्युलेशन न करता। बरेच विद्यार्थी याचं कॅल्क्युलेशन करत बसतात आणि एक्झाम मध्ये वेळ जातो, परंतु कॅल्क्युलेशन इथे करायचं नाही। अपूर्णांकावरचे भरपूर एक्झाम्पल असतात, रिटर्न एक्झाम्पल जरी असेल तर मुलं त्याचं इक्वेशन बनवतात, इक्वेशन सॉल्व्ह करतात, परंतु या ठिकाणी जर आपण सिंपल ट्रिक्स वापरली तर नक्कीच तुम्हाला अपूर्णांकावरील रिटर्न एक्झाम्पल असेल आणि लॅडरवरील एक्झाम्पल असेल ते लगेच सोडवता येतील। आता आपण सुरुवातीला बघूया ही जर आपण जुन्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपला खूप वेळ जाईल। फॉर एक्झाम्पल जुन्या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर तुम्ही सुरुवातीला हा जो छेद आहे 1 प्लस 4 अपॉन 5 याचं तुम्ही काय करणार आहे, याचं सिम्प्लिफाय करणार आहे। याचं जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर बघा मित्रांनो 1 प्लस 4 अपॉन 5 मी मागच्याच तासिकेला सांगितलं, याचं सिम्प्लिफिकेशन करताना इथे जर प्लस असेल तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता 1.4 अपॉन 5 इज इक्वल टू 5 1 चा 5 आणि 5 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 9 अपॉन 5 हे त्याचा आन्सर होईल। आता हे प्रत्येक स्टेपला तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि इथे वेळ जातो। मी तुम्हाला तुमच्या पद्धतीने एकदा गणित सोडवून दाखवतो, त्याचं उत्तर किती येतं आणि आपल्या सोप्या पद्धती जर तुम्ही वापरल्या तर सोप्या पद्धतीचा वापर करून उत्तर कसं शोधायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे त्यातला फरक तुमच्या लक्षात येईल। आता याचा आन्सर आला 9 अपॉन 5। पुन्हा आपण इथे मांडणार आहोत 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 9 अपॉन 5। पुन्हा या ठिकाणी 1 अपॉन 9 अपॉन 5 याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहात, जे मी या पद्धतीने केलेलं आहे। पुन्हा ते डिनॉमिनेटर मध्ये टाकणार आहात, परत त्याचे कॅल्क्युलेशन करणार आहात, परत तो एक ऍडिंग करणार आहात। ही खूप लेंथी प्रोसेस आहे आणि ही लेंथी प्रोसेस करता करता विद्यार्थ्याला कंटाळा येईल आणि त्यांचं आन्सर चुकू शकेल। मग एवढी लेंथी प्रोसेस करण्यापेक्षा 2 सेकंदामध्ये याचं उत्तर आपण कसं शोधणार आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहोत। आता याचं जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर 1 अपॉन हा जर तुम्ही 9 अपॉन 5 तर हे पुन्हा तुम्हाला इथे याचं मी दिलंय तुम्हाला 1 अपॉन 9 अपॉन 5 पुन्हा तो रिव्हर्स जाईल, मग याचं उत्तर येईल 1 पुन्हा 1 अपॉन 1 प्लस
5/9 येईल. पुन्हा एकदा याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. याचं जर कॅल्क्युलेशन केलं 9 1 चा 9 परत त्याच्यामध्ये ऍड केलं तर तुम्हाला 1 प्लस ही प्रोसेस तुम्ही करत बसणार 14/9 येईल. पुन्हा याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला हा रेसिप्रोकल आहे वरती जाईल 9/14 आणि शेवट तुमचा आन्सर येईल 23/14. ही खूप लेंदी प्रोसेस होईल. ही प्रोसेस करण्यापेक्षा आपल्याकडे सिंपल आहे. या एक्झाम कोणतंही जर एक्झाम्पल आलं तर तुम्ही प्लसचं असेल मायनस असेल, आज मी मायनसचं पण घेणार आहे, त्यानंतर वेगवेगळे नंबर असेल ते पण मी घेणार आहे. ओके, बघा आता 4/9 त्याचं काय करायचंय, हा जो 4 आहे तो इथे लिहून घ्या, हा 5 आहे तो इथे लिहून घ्या, विषय क्लोज. काय केलं मी, शेवटचा अपूर्णांक बघायचा आहे. हा जो 4 आहे तो इथे लिहिला, हा 5 आहे तो इथे लिहिला, बस काहीच करायचं नाही. आणि एक किती वेळेस आलेला आहे, एक वेळेस आलेला आहे, 2 वेळेस आलेला आहे, 3 वेळेस आलेला आहे. म्हणून या ठिकाणी 1 डॉट 2 डॉट 3 डॉट इथले नंबर आपल्याला शोधायचे आहे. किती सिंपल आहे बघा. परत एकदा बघा हे गणित सोडवताना 4/5 आहे तो इथे लिहून घेतला 4 आणि 5. ओके, त्यानंतर 1 2 3 किती संख्या आलेल्या आहे 3, म्हणजे एक तुमचा 3 वेळेस आलेला आहे तो 3 संख्येला, या 3 संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. या 3 संख्या शोधताना इथे प्लस आहे, प्लस प्लस प्लस, मग इथे प्लस असल्यामुळे या संख्या पुढच्या संख्येमध्ये ही संख्या मिळवायची आहे. जर इथे मायनस असेल तर मग मायनस करावं लागले असेल, पण इथे प्लस आहे. आज मी प्लसचं एक्झाम्पल घेणार आहे, नंतर मायनसचं घेणार आहे, नंतर वेगवेगळ्या संख्या असेल तर ते गणित तुम्ही कसं सोडवणार हे आपण घेणार आहोत. आता बघा 1 2 3 तीन संख्या आहे म्हणून 1 2 आणि 3. आता ऍडिंग करताना मागच्या संख्येमध्ये ही जी आहे 5, 5 मध्ये मागची संख्या मिळवायची आहे. 5 मध्ये 4 मिळाल्यानंतर आन्सर येतं 9. किती आलं 9. पुन्हा एकदा आता काय करावं लागेल, 9 मध्ये किती मिळवावं लागेल तुम्हाला 5. किती उत्तर आलं 14. किती आन्सर आलं 14. आणि 14 मध्ये पुन्हा तुम्हाला 9 मिळवावं लागेल, याचं उत्तर किती येतं 23. झालं आपला आन्सर. किती सिंपल आहे. आणि शेवटचं बघायचंय, ह्याच्या शेवटच्या 2 संख्या आलेल्या आहे मित्रांनो, इथे फक्त आपण काय लिहिणार 23/14. जी पुढची संख्या आहे ती अंशस्थानी, ही मागची संख्या आहे ती छेदस्थानी. झालं आपलं. आणि मागच्या वेळेस जर तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवलं तर तुमच्या पद्धतीने जरी सोडवलं तरी त्याचं उत्तर काय येतं 23/14. किती सिंपल आहे मित्रांनो. आपण पुन्हा एकदा पुढचं एक्झाम्पल घेऊया. 1 प्लस 1/1 प्लस 1/1 प्लस, बघा लिहिताना किती वेळेस एक येतो हे लक्षात ठेवायचं आहे. 1 प्लस 1/, आता इथे मी संख्या बदलतो, 5/7. किती सिंपल एक्झाम्पल आहे. जरी तुम्हाला एक वाढला, पुढची संख्या जरी वाढली तरी गोंधळून जायचं गरज नाही. परंतु बघा आता मी 3च घेतले, आपण एक एक्स्ट्रा घेऊया. फॉर एक्झाम्पल इथे पुन्हा 1/, बघा आता पुन्हा 1/1 प्लस 5/7 घेतलं. बघा गणित वाढत चाललेलं आहे. 5/7 घेतलं. घाबरायची आवश्यकता नाही गणिताला. किती जरी मोठं गणित आलं, किती जरी कॅल्क्युलेशन असेल तरी आपण कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. एक सिंपल मेथड आहे, व्यवस्थित समजून घ्या. वेळ गेला तरी चालेल, परंतु लेक्चर मधून तुम्ही काहीतरी घेऊन जाणार आहात आणि या टाईपचे गणित तुम्हाला पेपरमध्ये आले तर सोडवता आले पाहिजे, असा आपला हेतू आहे. 1.1.1.1.1 प्लस 5/7. आता काय करतो आपण, 5 आणि 7 लिहून घेतला. येते लक्षामध्ये, ही शेवटचा जो आहे
तो आपण लिहिला 5 आणि 7. इथे समजतं सर्वांना. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, एक किती वेळेस आलाय 1 2 3 आणि 4. एक हा 4 वेळेस आलेला आहे मित्रांनो. किती वेळेस आलेला आहे? 4 वेळेस आलेला आहे. जर 4 वेळेस एक आला तर आपल्याला 4 संख्या शोधावं लागेल. 1 2 3 4. जर तुमचा एक जर 4 वेळेस आला तर तुम्हाला संख्या किती शोधावं लागणार आहे? 4 संख्या शोधावं लागणार आहे. मग 4 संख्या जर तुम्हाला शोधायच्या आहे, आवाज येतोय सर्वांना? जर तुम्हाला 4 संख्या शोधायच्या आहे तर इथे ऍडिंग आहे, ऍडिंग आहे, ऍडिंग आहे, ऍडिंग आहे. प्लस असेल तर आपल्याला इथं पुढच्या संख्येमध्ये मागची संख्या मिळवावी लागेल. 7 मध्ये तुम्ही 5 मिळवायचे आहे, तुमचा आन्सर आलं 12. 12. 7 मध्ये 5 मिळवले, आन्सर येतंय 12. 12 मध्ये तुम्हाला किती मिळवायचे? 7. तुमचं उत्तर येतंय 19. सिंपल आहे ना, फक्त ऍडिंग करायची आहे, कारण गणितामध्ये पण ऍडिंग आहे. पुन्हा 19 मध्ये किती मिळवायचे आहे? 12. 19 मध्ये जर तुम्ही 12 मिळवले तर त्याचं उत्तर किती येतं मित्रांनो बघा. 9 मध्ये 2 मिळवला, 11 कॅरी 31 उत्तर आहे. 31 आलं. ओके, लक्षात येते सर्वांच्या? 19 मध्ये जर 12 मिळवले तर त्याचं उत्तर येतं 31. आता 31 मध्ये तुम्हाला किती मिळवायचे आहे? 19 मिळवायचे आहे, तर याचं उत्तर येतं 50. किती उत्तर आलं मित्रांनो? 50. आणि आपल्याला माहित आहे हा जो अंक आहे शेवटचा तो अंशस्थानी येतो, आणि हा जो अंक आहे हा तुमचा छेदस्थानी येतो. हे तुमचं झालं आन्सर. किती सिंपल आहे. हे तुमचं झालं आन्सर. याचं मग तुम्ही रिड्यूस करू शकतात, संक्षिप्त रूप देऊ शकतात. आन्सर मध्ये जर संक्षिप्त रूप असेल तर आपण त्या आन्सरला टिक करू शकतो, आणि आन्सर मध्ये जर एवढंच असेल तर हे आपलं फायनल आन्सर असेल. पण शक्यतो आन्सर हेच असेल. त्याचं रिड्यूस, कारण तुम्ही इथे कॅल्क्युलेशन खूप करतात, पण जर पेपरमध्ये लकीली जर तुमचे 4 ऑप्शन मध्ये जर याचं जर सिम्प्लिफिकेशन आलं तर याचं सिम्प्लिफिकेशन तुम्ही करू शकता. सिंपल आहे याचं उत्तर बघा. लक्षात येते सर्वांना? आता मी तुम्हाला एक होमवर्क देतो, आणि होमवर्क दिल्यानंतर चॅटिंग बॉक्स मध्ये, कारण तुम्ही फक्त ही ऑनलाईन जी प्रोसेस आहे आपली की एकतर्फी न होता, आज मी तुम्हाला एकच प्रत्येक टाईप वरती एक एक्झाम्पल सोल्युशनला देतोय. फक्त एक एक्झाम्पल एकदम सुंदर पद्धतीने तुम्ही सोडवायचंय, आणि चॅटिंग बॉक्स मध्ये आपलं उत्तर सोडवायचं आहे. कोणाचं उत्तर बरोबर आलं हे आपण बघणार आहोत. आता सिंपल आहे, हेच गणित घेऊया. फक्त या ठिकाणी (3/4). सर्वांना विनंती आहे, हे गणित लिहून घ्या. मी पॉज करतो, गणित लिहून घ्या आणि हे गणित सोडवा 2च मिनिटांमध्ये. माईक माझा ऑन राहील. दिसतंय सर्वांना बघा व्यवस्थित? सैंदाने सर? ओके, चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. हे गणित तुम्ही सोडवायचं आहे. बघू किती विद्यार्थी सोडवतात. आपली पद्धत, या आपल्या पद्धतीनुसार 1 + 1/1 + 1/1 + 1/3/4. ओके, व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर व्यवस्थित पद्धतीने सोडवलेला आहे. आपण खूप हुशार विद्यार्थी आहात. नक्कीच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव रोशन करणार आहात आपण. पुन्हा एकदा आपण या पद्धतीने तुम्ही सोडवलेलं आहे, आणि तुमचं उत्तर नक्कीच बरोबर आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपण चेक करू. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेलं नसेल
किंवा काही कारणास्तव बाकी असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हे गणित मी सोडून दाखवतो. बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, 3 आणि 4, पहिली संख्या 3 लिहून घेतली आणि नंतरची 4 म्हणजे अंश लिहिला आणि छेद लिहिला. आता एक किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे, 2 वेळेस आहे, 3 वेळेस आहे, 4 वेळेस आहे. 4 डॉट लिहिले, 1 2 3 4. याचा अर्थ आपल्याला किती संख्या शोधायची आहे मित्रांनो? 4. का 4 शोधायचे आहे? कारण एक किती वेळेस आलेला आहे? 4 वेळेस पूर्णांकामध्ये आलेला आहे. ओके, आता 3/4 लिहिला, त्यानंतर 1 2 3 4 सगळ्या ठिकाणी ऍडिंग आहे. यांची ऍडिंग आपण करायची आहे. 4 मध्ये 3 ऍड केला तर याचं उत्तर येतं 7. ओके, 7 मध्ये तुम्ही 4 ऍड करा, याचं उत्तर येतं 11. 11 मध्ये तुम्ही 7 ऍड करा, याचं उत्तर येतं 18. आणि 18 मध्ये जर तुम्ही 11 ऍड केले तर 29. किती उत्तर आला मित्रांनो? 29. आणि ऑब्विसली आपला आन्सर काय आहे? शेवटची जी संख्या आहे ती अंशस्थानी आपण लिहायची आहे आणि हा जो 18 आहे हा आपला छेदस्थानी, हे आपलं आन्सर असेल मित्रांनो. बघा, चेक करून घ्या. आता आपण वजाबाकीचा एक्झाम्पल घेणार आहोत. वजाबाकीमध्ये काय करायचं आहे हे थोडंसं लक्ष देऊन हे गणित सोडवायचं आहे. जवळपास आपल्या क्लासमध्ये 38 मुलांनी हात वर केलेला आहे. जवळपास 38 मुलांचे आन्सर क्लिअर आलेला आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपण या गणिताकडे वळणार आहोत. हे झालं प्लसचं. आता जर मायनस असेल, म्हणजे इथे जर मायनस 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 असेल तर आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला समजून देणार आहोत. हेच एक्झाम्पल आपण घेऊया. आता फक्त इथे मायनस आहे, मायनस मायनस मायनस. आपल्या पद्धतीने तुम्ही सोडून बघा, वेळ जाईल, परंतु आपल्या जर ट्रिकचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच हे एक्झाम्पल तुम्हाला सिंपल पद्धतीने कसं सोडवता येईल हे मी आज दाखवणार आहे. पुन्हा एकदा आपली तीच पद्धत, चेंज करायची गरज नाहीये मित्रांनो. 1 मायनस 1/1 मायनस, इथे म्हणून गोल लिहिलेला आहे मी. ओके, मागच्या गणितामध्ये प्लस 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 होतं, आता इथे काय आहे? मायनस मायनस मायनस. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, आपली ट्रिक्स तीच वापरायची आहे, फक्त इथे मायनस साइन आलेला आहे म्हणून मागच्या गणितामध्ये आपण बेरीज केली होती, आता इथे काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. काय करायची आहे? वजाबाकी करायचे, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता हीच पद्धत 4 आणि 5 आपण लिहून घेतला. समजतंय सर्वांना? पद्धत मध्ये चेंज होत नाही, फक्त इथे मायनस आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे? प्लस. मायनस आहे तर म्हणून मायनस करायचं आहे. किती एक आहे? 1 2 3. मग आपण किती वेळ? 1 2 3 या 3 संख्या आपल्याला शोधायच्या आहे मित्रांनो. किती संख्या शोधायच्या आहे? 3 संख्या शोधायच्या आहे. समजतंय सर्वांना? का 3 संख्या शोधायची आहे? कारण 1 1 1 एक पूर्णांकामध्ये किती वेळेस आलेला आहे? तर 3 वेळेस आलेला आहे. म्हणून किती संख्या आपण शोधणार आहोत? 3 संख्या. पूर्णांकामध्ये जर 1 हा 4 वेळेस आला असेल तर आपण किती संख्या शोधणार आहोत? 4 संख्या शोधणार आहोत. इथं 1 असेल तरी तुम्हाला सोडवता येईल. इथे वेगवेगळे नंबर जरी असेल तरी याच पद्धतीने कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. इथे प्लस असेल कसं सोडवायचं हे आपण मागच्या गणितामध्ये बघितलं. आता इथे मायनस आहे विद्यार्थी मित्रांनो, कसं सोडवायचं? 4 आणि 5 लिहून घेतला. आता या संख्येतून 5 मधून 4 गेला, बघा 5 मायनस 4, उत्तर किती आला मित्रांनो? 1 आलेला आहे. आता 1 मधून 5 घालवायचा आहे,
पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करायची. मुलं इथं फोर लिहितील पण चुकतील. कालच्या तासिकेमध्ये मी चिन्हांचे नियम त्याचसाठी सांगितले होते. 1 मधून 5 घालवायचा, 1 मायनस 5. याचं उत्तर कोण सांगतं? पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करायची. गणित पाहिजे तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. त्याला कॅज्युअली घेऊ नका. चिन्हांचे नियम व्यवस्थित बघा. प्रत्येक गोष्ट थोडीशी सिरियस घ्या. इथे तुम्ही डायरेक्ट गडबडीमध्ये 5 मधून 1 किंवा 1 मधून 5 गेले, उत्तर आलं 4, असं होत नाही मित्रांनो. 1 वजा 5 पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करायची आहे. तर 1 वजा 5 याचं उत्तर येतं मित्रांनो -4. मग तुम्हाला इथे -4 टाकावं लागेल. समजतंय मित्रांनो? व्हेरी गुड. आता परत या संख्येतून ही संख्या वजा करायची आहे. तर बघा इथे -4 मधून कोणती संख्या वजा करायची आहे? तर -1. -1 वजा करायची आहे. याचं उत्तर काय येतं मित्रांनो? मायनस मायनस असेल तर प्लस करतो. मी कालच सांगितलंय तुम्हाला. याचं उत्तर येतं -5. तर आपलं उत्तर किती इथं? -5. किती उत्तर आलं? -5. मग आपला आन्सर काय असेल मित्रांनो? ही जी शेवटची संख्या आहे ती आपण अंशस्थानी लिहितो मित्रांनो. बरोबर आहे की नाही? पुन्हा एकदा सांगा, ही शेवटची संख्या आपण काय करतो? अंशस्थानी लिहितो मित्रांनो. आणि जी छेदस्थानची संख्या आहे ती छेदस्थानी लिहितो. सिंपल आहे की नाही? पुन्हा एकदा समजून घे ही वजाबाकी. समजलं सर्वांना? उत्तर आलं आपलं -5 छेद -4. मायनस मायनस कट होऊ शकतं. ऋण आहे ऋण आहे. तर याचं उत्तर आलं आपण 5/4. तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तुमच्या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर तुम्ही चेक करून घेऊ शकतात एक्झाम्पल. लक्षात आलंय सर्वांच्या? आता मी तुम्हाला याच टाईपचं माझं कसं गणित आलं, आता मी तुम्हाला इथे होमवर्क देणार आहे. तो तुम्ही सोडवायचा आहे लगेच. इथे मी 4/5 च्या ऐवजी 7/9 घेतो. सोडवायचं आहे मित्रांनो लगेच. 2 मिनिटांमध्ये गणित सोडवायचं आहे. म्हणजे तुम्ही गणित व्यवस्थित सोडवताय की नाही मी चेक करणार आहे. 1 - 1/1 - 1/1 - 7/9 आपल्या पद्धतीने, आता मी ज्या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीने मी सोडवायचं आहे. मी 2च मिनिटांमध्ये चेक करतो. कोणी कोणी आन्सर सोडवलं तर चॅटिंग करा. त्या आन्सर आपलं काय आलेलं आहे ते. चला रेडी स्टार्ट. 2 मिनिटं तुमच्याकडे आहे. 2 मिनिटात 2 सेकंदामध्ये तुमचा आन्सर तयार पाहिजे. फक्त मायनस आहे म्हणून थोडा वेळ जाईल. ओके, बरेच विद्यार्थी सोडवत आहेत. या सत्रातील मित्रांनो माझी शेवटची तासिका आहे. आता हे गणित आपण सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न करूया. सुंदर पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देत आहे. छान पद्धतीने सोडवताय. बघा हे गणित मी पुन्हा कशा पद्धतीने सोडवतो. सिंपल ट्रिक्स आहे. आपली ट्रिक्स काय सांगते? 7 आणि 9 आपण लिहून घेतला.
किती वेळेस एक आलेला आहे? 1 2 3. तर आपल्याला किती नंबर शोधायचा आहे? 3 नंबर शोधायचा आहे मित्रांनो. मग 3 नंबर शोधायचे आहे. मग पुढच्या संख्येतून मागची संख्या मायनस करायची आहे. का करायची आहे? कारण ते मायनस मायनस साइन आहे. कधी कधी मित्र असा प्रश्न येतो, इथे प्लस मायनस पण असू शकतं. जर प्लस मायनस असेल तर ज्या ठिकाणी प्लस आहे तिथे प्लस करायचं आहे आणि ज्या ठिकाणी मायनस आहे तिथे मायनस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे. नुसतं तुम्ही एक घटक आहे ना घ्यायचा म्हणून घेऊ नका, त्या घटकावरती तुमचं पूर्ण कमांड आलं पाहिजे. पूर्ण त्या घटकामध्ये कोणताही क्वेश्चन आला, आता सर तुम्ही असं म्हणू शकतात की इथे तर मायनस 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 आहे, मग तुम्ही मायनस करता ठीक आहे, पण इथे प्लस मायनस आल्यानंतर काय करायचं? तर प्लस मायनस आल्यानंतर जिथे प्लस आहे तिथे प्लस करायचं, जिथे मायनस आहे तिथे मायनस करायचंय, पुढच्या संख्येतून मागची संख्या. त्या पद्धतीचं पण एक्झाम्पल घेणार आहोत. 9 मधून 7 गेले, आन्सर आला आपलं 2. पहिली संख्या आपण शोधलेली आहे. आता 2 मधून 9 घाल, 2 मायनस 9, 2 मायनस 9 याचा आन्सर किती येतं? -7. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर चिन्हांचे नियमच माहित नसेल तर तो कितीही ब्रिलियंट असला तरी ते चूक करणार मित्रांनो. तो काय करणार? 2 मायनस 9 त्याचा आन्सर 7 लिहिला, पण त्याचा आन्सर काय आहे? -7. म्हणून रूल ऑफ साइन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मॅथ्स. फर्स्टली, ओके, 2 मायनस 9 इज इक्वल टू -7. आपली दुसरी संख्या आपण शोधली, -7 शोधलेली आहे. आता आपल्याला किती संख्या शोधायची आहे? थर्ड नंबरची संख्या शोधायची आहे. तर थर्ड नंबरची संख्या -7 मधून मायनस हा 2, -7 मधून हा मायनस हा मायनस आणि हा 2 सपोज, अशा पद्धतीने करा. -7 -2, -7 -2 याचा आन्सर किती येतं मित्रांनो? -7 आणि -2 याचा आन्सर येतो -9. तुमचं उत्तर आलं इथे -9. याचा आन्सर काय येतं मित्रांनो? शेवटच्या दोन संख्या ऑब्झर्व करा. -9 अपॉन -7, इथे मायनस मायनस कट होईल, 9/7. तुमचं आन्सर होत आहे. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. याच पद्धतीचे एक्झाम्पल फळ्यावरती आहे, सर्वांनी लिहून घ्यायचं आहे आणि मायनस इथे फक्त मायनस 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 सोडवायला सुरुवात करायची आहे. हेच एक्झाम्पल. आता इथे वेगळे नंबर आले तर काय करायचंय हे मी गणित घेणार आहे, पण त्या अगोदर हे गणित तुम्ही सोडवायचं आहे. 1 - 1/1 - 1/1 - 1/1 मायनस 1/3/4.
ओके मित्रांनो, हे गणित तुम्ही सोडवलं असेल, त्याचा आपण आन्सर चेक करण्याचा प्रयत्न करूया. लक्ष द्या इकडे. 3/4 लिहून घेतला. 3 आणि 4 किती वेळेस एक आहे? 1 2 3 4. किती वेळेस एक आहे? 4 वेळेस आहे. किती संख्या शोधायची आहे? 1 2 3 4. 4 संख्या शोधायची आहे, म्हणून आपण किती डॉट टाकलेले आहे? 4 डॉट टाकलेले आहे. ओके. इथे सगळ्या ठिकाणी काय आहे? वजा वजा वजा, मायनस मायनस मायनस. मग आपल्याला नक्कीच काय करावं लागेल? आता मायनस करावं लागेल. कशा पद्धतीने मायनस करायचं आहे? पुढच्या संख्येतून मागची संख्या मायनस करायची आहे. 4 मायनस 3, उत्तर आलं 1 मित्रांनो. पहिली संख्या आपली शोधलेली आहे. आता 1 मायनस 4 करायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर येतं -3 मित्रांनो. दुसरी संख्या आपण शोधलेली आहे -3. आता -3 मध्ये मायनस मागची संख्या मायनस करायची आहे. याचं उत्तर येतं -4 मित्रांनो. इथे आपण -4 लिहिलं. ही संख्या झाली, ही संख्या झाली. शेवटची संख्या राहिली मित्रांनो -4. लक्ष द्या इकडे. -4 मधून ही मायनस करायची आहे संख्या. याचं उत्तर येतं -4 + 3. उत्तर आलं -1. हे लक्षात ठेवा मित्रांनो. -4 मधून -3 करायचे आहे, तर मायनस मायनस प्लस होतात आणि -4 + 3 याचं उत्तर -1 येतं. ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असेल, मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं होतं, सबट्रॅक्शन करायचं आहे. जर लार्ज नंबर आहे ते घेऊन टाकले -1, तर शेवटची संख्या आली मित्रांनो -1. मग आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? जी शेवटची संख्या आहे ती आपण अंशस्थानी लिहितो -1, आणि ही जी संख्या आहे ती आपण छेदस्थानी लिहितो. तुमचा आन्सर इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस कट होईल मित्रांनो. तुमचा आन्सर झालं 1/4. बघा किती सिंपल आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने आपण या टाईपचं गणित घेत आहोत. कोणतंही एक्झाम्पल लॅडरच्या बाबत, अपूर्णांकाच्या बाबत आलं तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीची ट्रिक्स आपण घेऊन आलेलो आहे, खास तुमच्यासाठी, सिंपल आणि साध्या पद्धतीने. आता इथे जर वेगवेगळे जर नंबर असेल तर आपण ते कशा पद्धतीने सोडवायचं आहे याचा आपण विचार करणार आहोत. हे गणित तुम्ही राईट डाऊन करू शकता. ओके. आता आपण पुढच्या गणिताकडे वळणार आहोत. इथे नंबर वेगवेगळे असेल तर तुम्ही काय करणार? नंबर जर वेगवेगळे असेल, बघा 1 + 1/2 + 1/3 + 4/5. बघा मित्रांनो, सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. ट्रिक्स आपल्या इथे 1 2 3 वेगवेगळे नंबर आलेले आहेत, प्लस आलेला आहे आणि वेगवेगळे नंबर आलेले आहेत. आता वेगवेगळे नंबर आले तर कसं सोडवायचं हे मी सांगणार आहे.
प्लस आला म्हणून तुम्हाला पुढच्या संख्येतून मागची संख्या प्लस करणंच आहे, परंतु काय करायचंय ते तुम्ही बघणार आहात. लक्ष देऊन ऐका मित्रांनो. 4 आणि 5 लिहून घेतला. ओके, आहे तेच. आता 1 2 3 किती डॉट शोधायचं मला? 1 2 3 संख्या शोधायच्या आहे. परंतु इथे संख्या शोधताना इथे सगळ्या ठिकाणी एक एक होता, म्हणून आपण एक एक इथं फक्त बेरीज करत होतो. परंतु जे वेगळे नंबर आलेले आहे, मग तुम्हाला गुणाकार करून बेरीज करावा लागेल. आता हा इथं 3 आला, इथं 3 लिहिला, इथे 2 आला, इथे 2 लिहिला, इथे 1 आला, इथे 1 लिहिला. ओके, समजतंय? आणि आता काय करायचं? यांचा गुणाकार करायचा. लक्ष द्या इकडे, यांचा काय करायचा आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि मल्टिप्लिकेशन करून जो येणारा नंबर आहे त्या येणाऱ्या नंबर मधून मागचा नंबर प्लस करायचा आहे. जर वजा असेल तर येणाऱ्या नंबर मधून मागचा नंबर मायनस करायचा आहे. सोडवू शकतात तुम्ही. बघा आता 5 आणि 3 यांचा गुणाकार, 5 त्रिक 15 आले मित्रांनो. यांचा गुणाकार करायचा आहे. 5 त्रिक 15 म्हणजे 5च्या ऐवजी किती आले आपले? 15. 15तून 15 आणि हा 4 काय करायला, मागची संख्या काय करायची? मिळवावी लागेल. 15 आणि 4 किती आले मित्रांनो? 19 आले. समजतंय? आता 19 आणि 2 चा काय करावा लागेल तुम्हाला मित्रांनो? 19 दुने 38. समजतंय काय? पुन्हा समजून घ्या. 3 2 1 लिहिला, ते थोडस हळूवार समजून घ्या. 5 आणि 3 चा गुणाकार केला, उत्तर आलं 15. 15तून मागची संख्या वजा केली, सॉरी प्लस आहे. 15तून 15 मध्ये 4 मिळवले, उत्तर आलं 19. आता 19 दुने यांचा गुणाकार करायचा, 38. 38 मध्ये ही 15 मिळवायची आहे, कारण ही मागची संख्या किती आहे? 15 आहे, ती त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. सोडवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. 38 मध्ये 15 मिळवायचे आहे. किती उत्तर येतं 38 मध्ये 15 मिळवल्यानंतर? 38 मध्ये 15 ऍड करून पुढे सोडवायचं आहे. 38 आणि 43 आणि 53. म्हणून 53 आणि 1 चा मल्टिप्लाय करायचा आहे. 53 येतं आणि 53 मध्ये 38 ऍड करायचे आहे. यांची ऍडिंग करा. यांची जर ऍडिंग केली, 1 कॅरी 1 91 आणि ह्या दोन संख्या तुम्हाला मिळाल्या 91/53. या पद्धतीने तुम्ही घरी सोडवू शकता. फक्त कॅल्क्युलेशन थोडं व्यवस्थित तुम्हाला करावं लागेल. तुम्ही चेक करू शकता, हे तुमच्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवायचं आहे. पुढचं गणित तुम्हाला मी देतो मित्रांनो. लक्षात येत आहे? याचं मल्टिप्लाय का तुम्ही जर याच पद्धत तुमच्या पद्धतीने जर हे गणित सोडून बघितलं तर हे कसं येतं बघा. यांचं कॅल्क्युलेशन सुरुवातीला तुम्ही करणार आहात. यांचं कॅल्क्युलेशन 5 त्रिक 15 15 आणि 4 19 19 5 येतं. हा परत रिव्हर्स जाईल.
38 38 आणि 5 वजा आहे मित्रांनो. वरती गेला. या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर कशा पद्धतीने या टाईपचं गणित घेणार आहोत. आता वेगवेगळी जर एक्झाम्पल आली तर ती कशा पद्धतीने तुम्ही घेणार आहात. मी तुम्हाला आता होमवर्क तुम्हाला तुमच्या समोर देतो आहोत. 4 प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लॅडरवरचे एक्झाम्पल सोडवताना मायनस आलं तर मायनस करतो, प्लस आलं तर प्लस करतो. आता जर चिन्ह वेगवेगळी आली तर काय करायचं हे आपण इथे घेणार आहोत. 1 प्लस 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस 2 अपॉन 5. बघा मित्रांनो, आपली पद्धत तीच आहे परंतु चिन्ह वेगवेगळे आलेले आहे. आपण काय करणार, शेवटचा बघणार आहोत. 4 5 1 2 3 1 2 3. पहिल्या ठिकाणी प्लस आहे तर आपण प्लस लिहिणार आहोत. दुसऱ्या ठिकाणी मायनस आहे तर आपण मायनस लिहिणार आहोत. तिसऱ्या ठिकाणी प्लस आहे तर आपण प्लस लिहिणार आहोत. लक्षात येते सर्वांच्या? ओके. प्लस मायनस प्लस, प्लस लिहून घेतलं मायनस. याचा अर्थ इथे प्लस करायचे. 5 मध्ये 4 मिळवले, उत्तर आलं 9. 9 मध्ये पुन्हा 5. आता इथे पुढच्या ठिकाणी मायनस करावं लागेल. काय करावं लागेल? मायनस करायचं आहे. तर ही संख्या शोधताना 9 मधून जर 5 मायनस केले तर उत्तर येतं 4. आता इथे प्लस करायचं आहे म्हणून 4 मध्ये 9 मिळवायचे आहे. उत्तर येतं आपलं 13 आणि आपला आन्सर येईल 13/4. हे तुम्ही शिकवू शकता मित्रांनो तुमच्या पद्धतीने. आता याच पद्धतीचं मी तुम्हाला पुढचं एक्झाम्पल देतो. सर्वांनी सोडवायचं आहे. वन प्लस 1/1. ओके.
हे गणित सोडवताना पुन्हा एकदा 3 7 पुन्हा एकदा डॉट 1 2 3 1 2 3 तीन संख्या आहे, प्लस आहे, प्लस मायनस प्लस. आता प्लस आहे तर 3 7 10, इथे मायनस आहे, 10 मधून 7 गेले 3, आता इथे प्लस आहे 3 आणि 13, तुमचं आन्सर आलं 13/3. हे तुमचं आन्सर असेल आणि हे तुमचं आन्सर असेल. अशा पद्धतीचे एक्झाम्पल जर तुम्हाला परीक्षेमध्ये आले तर तुम्ही या टाईपचे एक्झाम्पल सोडवताना कॅल्क्युलेशन न करता, आपण जर फास्ट कॅल्क्युलेशन केलं तर चुका होऊ शकतात. तर ह्या चुका न करता तुम्ही या पद्धतीचा जर वापर केला तर तुम्हाला अत्यंत सुंदर पद्धतीने हा घटक समजेल किंवा या प्रकारचे गणित तुम्हाला सोडवता येतील असं मी गृहीत धरतो. आणि आता बघा, सगळ्यांना विनंती आहे, जो घटक झालेला आहे त्याचे तुम्ही काय करणार आहात, प्रॅक्टिस म्हणून प्रत्येक टॉपिक वरचे एक एक 2 2 एक्झाम्पल सोडवायचे आहे. तुम्हाला आता होमवर्क मी तुमच्या समोर 2 3 एक्झाम्पल रिलेटेड देणार आहात, ते तुम्ही ट्राय करायचं आहे लगेच. हे समजले सर्वांना? ओके. हा तुमचा होमवर्क आहे. आणि मल्टिप्लिकेशनचं जर वेगवेगळे नंबर आले तर फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन नंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे. वन 2 3 4 आणि 5 हे एक्झाम्पल सर्वांनी राईट डाऊन करून घ्यायचे आहे. आणि हा तुमचा आजचा होमवर्क असेल, जेणेकरून तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करता येईल. इथे जिथे प्लस असेल तिथे प्लस करायचं आहे, जिथे प्लस मायनस असेल तिथे प्लस मायनस करायचे, तिथे मायनस आहे मायनस, आणि वेगवेगळे नंबर असले मल्टिप्लाय करून प्लस करायचंय, मल्टिप्लाय करून मायनस करायचं आणि एक्झाम्पल सोडवायचं आहे.
सर्वांनी हा होमवर्क लिहून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीचं गणित लगेच सोडवायला सुरुवात करायची. एक जर एक्झाम्पल यामध्ये कोणतं एक्झाम्पल घ्या आणि सोडून बघा, आपलं उत्तर येतं की नाही आपल्या ट्रिक्सनुसार. फक्त सोडवताना काळजीपूर्वक सोडवा, कॅल्क्युलेशन मध्ये चुका होतात. मग हळू पद्धतीने चुका, प्रत्येकाच्या चुका होऊ शकतात. म्हणजे तुम्ही तर विद्यार्थी आहे, शिक्षकाच्याही पण चुका होतात. कॅल्क्युलेशन करताना फास्टमध्ये घाई गडबडीमध्ये चुका ह्या फक्त थोडंसं सायलेंट पद्धतीने तुम्ही गणित सोडवा आणि तुम्ही उत्तराकडे पोहोचा. सर्वांना शुभेच्छा आहे. सर हा, एक गणित अजून घ्या, 8 तासाचा टाइम आहे आपला. 8-10 आहे का? हो हो हो. ओके ओके ओके, मला वाटलं 8. चला, हेच फळ्यावरचं एक्झाम्पल मी पुन्हा तुम्हाला सोडून दाखवतो कोणत्या पद्धतीने आहे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस असेल. कोणतंही एक्झाम्पल आपण घेऊया या ठिकाणी. हे पहिलं एक्झाम्पल प्लसचं आहे, दुसरा एक्झाम्पल प्लसचा आहे, इथे प्लस मायनस केलेला आहे, इथे मायनस मायनस केलेला आहे. तर सिंपल मध्ये आपण जाऊया. कोणतं एक्झाम्पल, आपण जर थर्ड एक्झाम्पल घेतलं मायनस आणि प्लसचं, तर काय करायचंय फायनल मध्ये आपण बघूया. 3 आणि 4 आपण लिहून घेतला. 3 आणि 4 एक हा किती वेळेस आलेला आहे, 1 2 आणि 3. एक हा 3 वेळेस आलेला आहे. ऑब्विसली आपल्याला किती संख्या शोधायच्या आहे, 1 2 आणि 3. लक्षात ठेवा, पण इथे मात्र प्लस करता येणार नाही, मायनस करता नाही. करायचं चिन्ह वेगवेगळे. प्लस आहे पहिल्या ठिकाणी, प्लस आहे नंतर सेकंड मायनस आहे, नंतर प्लस आहे. म्हणून अगोदर चिन्ह लिहून घ्या आणि मग आपल्याला कळेल. प्लस आहे तर 4 मध्ये 3 ऍड करायचं आहे, प्लस करायचं आहे. आन्सर आलं 7. आता पुढच्या मध्ये मायनस आहे तर 7 मायनस 4 करायचं आहे. 7 मायनस 4 आन्सर येत आहे 3. आता पुढे परत प्लस आहे, 3 आणि 7 10. सिंपल आहे. आणि 10/3 तुमचा आन्सर रेडी. 10/3. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. मायनस एक्झाम्पल आपण जर घेतला तर 1 2 आणि 3 तीन वेळेस मायनस आहे. 4 आणि 3 आपण लिहून घेतला, सॉरी 3 आणि 4 लिहून घेतला. चला 1 2 3 1 2 3 संख्या आपल्याला शोधायची आहे. तर मायनस आहे सगळ्या ठिकाणी मायनस. 4 मधून 3 मायनस करा, 4 मायनस 3 आन्सर इथं 1. इथं लिहिला 1. पुन्हा 1 मधून 4 मायनस करा, 1 मायनस 4. याचा आन्सर मुलं काय लिहितात, 3 लिहितात, परंतु -3 आहे. कारण 1 मधून 4 गेले, 4 ला मायनस आहे म्हणून -3. इथे आलं तुमचं -3. पुन्हा इथं -3 मधून मागची संख्या मायनस करायची. -3 -1 याचं उत्तर आलं -4. तर शेवटचा अंक आला -4. हे शेवटचे 2 अंक आपल्याला मिळाले. आपलं उत्तर लगेच रेडी होत आहे, -3/-4. दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे. मायनस मायनस ऑब्विसली कट होतात. तुमचं आन्सर आलं 3/4. म्हणजे कोणत्याही पद्धतीचं गणित आलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, इथे तुमची लॅडर वाढू शकते पेपरमध्ये. नंबरिंग एकच असेल सिंपल मध्ये, फक्त मायनस देतील किंवा प्लस देतील. आणि जर अत्यंत टफ असेल तर इथे नंबरिंग वेगवेगळे 1 2 3 4 असं, इथे जो पूर्णांक संख्या ती 3 4 वगैरे देतील. परंतु शक्यतो 1 1 1 असेल, फक्त लॅडर वाढेल आणि एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल किंवा प्लस मायनस असेल, याच टाईपवरती गणित येईल. आणि या टाईपवरती गणित आल्यानंतर तुम्हाला ते गणित सोडवता आलं पाहिजे. अत्यंत सुंदर पद्धतीने तुम्ही ते गणित सोडवणार आहात. जर याबाबत अपूर्णांकाबाबत, अपूर्णांकाचे जर गुणाकार असेल, भागाकार असेल, आपण तो घेतलाय, चिन्हांचे नियम असेल, आणि याही गणितामध्ये म्हणजे मला सांगायचा उद्देश होता, इथे अपूर्णांकाची बेरीज केली, अपूर्णांकाची वजाबाकी आहे, अपूर्णांकाचा इथे गुणाकार आहे, अपूर्णांकाचा भागाकार आहे, ते सगळ्याचे क्रिया आहे, ते लॅडरच्या एक्झाम्पल मध्ये येतात. परंतु मी असा विचार केला, जर आपल्याला सगळी क्रिया करायची असेल तर वेळ खूप जातो. म्हणून आपण जर सोप्या पद्धतीने जर गेलो, ट्रिक्स जर वापरली, तर नक्कीच आपण उत्तराच्या दिशेने जाऊ आणि अत्यंत सुंदर पद्धतीने तुम्हाला ते उत्तर सोडवता येईल. पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स मी जाताना सांगतो, म्हणजे कोणताही पेपर तुम्ही जर सोडवत असेल तर पर्याय 4 असतात मित्रांनो. किती पर्याय असतात? 4. प्रश्न तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये वाचतात, इलिमिनेशन मेथड जो यूज करेल, इलिमिनेशन मेथड
म्हणजे पेपरमध्ये 4 पर्याय असतात आणि 4 पर्यायामध्ये कोणतेही आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो. ए बी सी डी एक पर्याय निवडायचा असतो. या 4 पर्यायामधून जे 2 पर्याय चुकीचे ते आपल्याला लगेच कळतात. हे 2 पर्याय चुकीचे आहे. कोणतेही 2 पर्याय चुकीचे असतात ते लगेच आपल्याला कळून जातात. मग आपला प्रश्न तो की 2 पर्यायामध्ये आपल्याला कळत नाही का हे बरोबर आहे का हे बरोबर आहे. मग ते मराठीचं असेल, गणिताचं असेल, बुद्धिमत्ता असेल, इंग्लिश असेल, उत्तराच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. उत्तराकडे तुम्ही परफेक्ट जाणारच, परंतु दिशेने जाण्यासाठी पहिल्यांदा 4 पर्याय तुम्ही बघितले, गणित बघितला, प्रश्न बघितला, त्यातील 4 पर्यायामध्ये कोणते चुकीचे पर्याय आहेत ते पहिल्यांदा इलिमिनेट करा आणि तुम्ही उत्तराकडे जा. जर तुम्हाला कळेल, कधी कधी असं होतं प्रश्न वाचताना तुम्हाला कळतं अरे हा पर्याय चुकीचा, हा पर्याय चुकीचा, हा पर्याय चुकीचा. ऑब्विसली बरोबर काय की त्या पर्यायाकडे येतो. आणि 2 पर्याय हे चुकीचे आहेत हे सगळ्या विद्यार्थ्यांना कळतं. जवळपास 80% विद्यार्थ्यांना कळतं की 2 पर्याय हे चुकीचे आहे. सर्वांचा गोंधळ होतो या 2 पर्यायामध्ये कोणतं उत्तर टिक करावं, हे बरोबर आहे का ते बरोबर आहे. आणि तिथे आपली कसोटी लागते, तिथे आपली मेहनत लागते आणि आपल्याला कळतं की टिक कोणतं करायचं. म्हणून त्या गोष्टी लक्षात, इलिमिनेशन मेथड शक्यतो वापरा. जर प्रश्न कळत नसेल तर 2 आन्सर कोणते चुकीचे असतात ते टिक मार्क करा आणि उरलेल्या 2 मध्ये आपला जो गोंधळ असतो त्या व्यवस्थित पद्धतीने सोडवा. तुम्हाला खूप शुभेच्छा आहे. तुम्ही सर्वजण हुशार आहात. नक्कीच जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि मेहनतीने जर अभ्यास केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं नक्कीच नाव आपल्या अहिल्यानगरचं रोशन होणार आहे आणि आपल्याला चांगले मार्क्स मिळणार आहे. सर्वांना शुभेच्छा आहे. उन्हाळ्याची सुट्टी असतानाही तुम्ही ऑनलाईन क्लासला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. असाच अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. आपल्या घरच्यांचं, आपल्या पालकांचं, आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या गावाचं आणि नव्हे तर आपल्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव रोशन करा. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. आदरणीय सायंदाने सर. सायंदाने सर. हा कांडा सर. हा बोला ना. संपलंय का? हा धन्यवाद सर. तुमचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने खूप छान असं लेक्चर घेतलं तुम्ही, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि तासिका संपली ना? हो संपली काय? तासिका संपला असं जाहीर कर.